पुढची बातमी बघूयात। राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास नाटकावरती आता पडदा पडण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल पडलेलं आहे। शासकीय संग्रहालयामधील संग्रह संपूर्ण गडकरी खंड 1 इथून आता राजसन्यास नाटक हे वगळण्यात आलं। राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या संदर्भामध्ये आता एकमताने ठराव झाल्याची माहिती मिळते आहे। नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता आणि नाटक वगळण्याची मागणी सुद्धा मार्च महिन्यामध्ये त्यांनी केलेली होती। दरम्यान याच संदर्भामध्ये ज्येष्ठ अभ्यासक सदानंद मोरे यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। सदानंद मोरे सर आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। तुम्ही या मंडळाचे अध्यक्ष आहात, तसे तुम्ही देखील साहित्यिक आहात, तुम्ही देखील नाटककार आहात, तर मग हा निर्णय घेताना तुम्ही नक्की काय विचार केलाय? गडकऱ्यांनी हे जे राजसन्यास नाटक लिहिले ना, त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या त्यावेळच्या प्रतिमेला अनुसरून त्यांनी अतिशयोक्ती केली आणखी, आणि त्यामुळं खरोखर कुठल्याही सर्वोदय माणसाला ते वाचताना, म्हणजे आता मी तुम्हाला खरं सांगू का, ते उद्धृत करताना सुद्धा माझी हिंमत नाही होणार। बरोबर, लक्षात घ्या, म्हणजे आता वेळ आली तर ते करावं लागेल, पण मी आत्ता तरी ते तुमच्या पुढे करणार नाही। इतकं ते वाईट आहे। आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट काय की संभाजीराजांच्यावरती त्यांच्या एखाद्या शत्रूने असे काही आरोप करणं, एखाद्या अशा माणसाने की ज्याला माहीत नाही महाराजांच्याबद्दल, गैरसमज आहेत, अशांनी तशा प्रकारचे आरोप करणं हे कदाचित खपून जाऊ शकतं। बाकीचे गडकरी सगळ्या महाराष्ट्राला सगळ्यांना मान्य आहे, तो मुद्दा कधीच उद्भवणार नाही गडकऱ्यांच्याबद्दलचा। फक्त इथं गडकरी फसले, जरा जास्तच करायला गेले। आता कसं आहे की कवी, नाटककार वगैरे लोक थोडंफार अतिशयोक्ती करतातच, पण हे जरा जास्त झालं। याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत झालं मंडळाचं, आणि सगळ्यांनीच असा ठराव केला शिफारसवाला की सरकारच्या या निर्णयाला मंडळाचा नक्की पाठिंबा आहे। जर एक बातमी आहे तर त्याच्यामध्ये अशी मांडणी करण्यात आली आहे की गडकरींच्या निधनानंतर बरंच लिखाण याबद्दलचं जे आहे ते आचार्य अत्रेंनी केलेलं असू शकतं। आता त्याला काही या बातमीच्या मध्ये तर काही असं ठोस काही हे नाहीये। नाही, आचार्य अत्रे असं कधी करणार नाहीत। अत्रे हे गडकऱ्यांचे शिष्य होते, लक्षात घ्या। त्यांचं राजसन्यास नाटक जे अपुरं राहिलं ना, ते पूर्ण व्हावं असं अनेकांना वाटत होतं। त्या काळात चर्चा पण व्हायची की कुणी पूर्ण करील का वगैरे वगैरे, पण आचऱ्यांना सुद्धा, म्हणजे ते कितीही प्रतिभावान असले तरी आपण गडकऱ्यांची बरोबरी करू शकत नाही। त्यामुळे असल्या प्रकारचा आचरटपणा मुळात, म्हणजे पूर्ण करण्याचा वगैरे, मग केलं असतं तर सगळं नाटक केलं असतं ना पूर्ण, मधूनच हे करण्यात काही मतलब नव्हतं यांना। त्यांचा पुतळा पुण्यातल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये जो होता, तर तो काही संघटनांनी त्यावेळी उखडून टाकलेला होता, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, ते योग्य नाहीच आहे। म्हणजे हे बा, एखादी गोष्ट आपण काय करतो की जी गोष्ट मान्य नाही ती बाजूला करू शकतो ना। गडकरी ॲज सच, म्हणजे एकूण गडकरी यांच्याबद्दल कुठल्याही कोणाचं आक्षेपाचं कारण नाही, फक्त तेवढा जो एक भाग आक्षेप आहे तेवढा